नमस्कार मंडळी. विचार करा, जर फक्त एक गोष्ट रात्रभर भिजवून खाल्ल्याने तुमचं आयुष्य दुप्पट झालं आणि त्याचबरोबर हातपाय आणि सांध्यांचं दुखणंही जादू केल्यासारखं गायब झालं तर गंमत वाटते, हो ना? पण ही गंमत नाही, हे खरं आहे. आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल, नसांना ताकद देईल आणि प्रत्येक प्रकारच्या सांधेदुखी आणि स्नायूंच्या दुखण्यापासून तुम्हाला आराम देईल. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे, तेही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षात आम्ही अनेक रुग्ण पाहिले आहेत. या सर्व रुग्णांपैकी एक रुग्ण आज मलाही आठवतो. त्याचं नाव होतं स्वप्नल. ते रोज सांधेदुखी, स्नायूचं दुखणं आणि थकव्यामुळे सतत असायचे. त्यांना आपला दिवसही नीट घालवता यायचा नाही. खूप सारे औषध घेऊनसुद्धा त्यांना कोणताही कायमस्वरूपी फायदा मिळत नव्हता. त्यांच्या आयुष्यात खरा बदल तेव्हा आला जेव्हा मी त्यांना हा एक उपाय सुचवला, ज्यामुळे फक्त 3 आठवड्यात त्यांच्या वेदना कमी झाल्या आणि त्यांची ऊर्जा म्हणजेच एनर्जी परत येऊ लागली. आणि तुम्हाला माहीत आहे, हा तोच उपाय आहे जो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, खरं सांगायचं तर आपल्यापैकी बहुतेक जण अशाच प्रकारच्या दुखण्यातून जात आहेत. आणि कुणाचे हातपाय सतत सुजतात आणि जळजळतात, कुणाला रात्री झोपताना पायांना मुंग्या येतात, तर कुणाचे सांधे इतके आखडलेले असतात की सकाळी उठणं सुद्धा त्यांच्यासाठी कठीण होऊन बसतं. आणि इतकंच नाही तर थकवा, अशक्तपणा, कधीकधी चक्कर येणं, स्मरणशक्ती कमी होणं, हे सर्व असे लक्षणे आहेत जे सांगतात की तुमच्या नसांमध्ये अडथळे आहेत, ब्लॉकेज तयार होत आहेत आणि त्या कमकुवत होत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, नसांचे हेच अडथळे आणि हाच कमकुवतपणा आपण नैसर्गिकरित्या दूर करू शकतो. पण कोणत्याही महागड्या औषधांशिवाय आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय. चला तर थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगतो. साधा घरगुती उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातला एक नवीन दिशा देऊ शकतो. पण त्याआधी नसांमध्ये कमकुवतपणा किंवा अडथळे का निर्माण होतात हे समजून घेणे गरजेचे आहे. तसं तर याची अनेक कारणं असू शकतात, पण यातला सर्वात मोठं कारण आहे मधुमेह. होय, जेव्हा रक्तातील साखर वाढलेली असते तेव्हा तुमच्या नसा हळूहळू कमकुवत होऊ लागतात, ज्याला आपण डायबिटीज, न्यूरोपॅथी म्हणतो. दुसरं कारण आहे उच्च रक्तदाब. तिसरं आहे कोलेस्ट्रॉल आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जमा होणं. चौथं आहे संसर्ग. पाचवं आहे हार्मोन्स असंतुलन. अशा प्रकारे. आणि सहावं आहे किडनी किंवा लिव्हरमधील विषारी घटक, ज्याला आपण म्हणतो टॉक्सिन्स. तर यासारख्या सगळ्या गोष्टी मिळून तुमच्या नसांमध्ये कमकुवतपणा निर्माण करतात आणि त्यामुळेच वेदना, थकवा आणि शरीरातील अशक्तपणा जाणवू लागतो. पण चांगली बातमी ही आहे मित्रांनो, की या समस्येवर मात करण्यासाठी एक असा उपाय आहे जो तुमच्या स्वयंपाकघरातच आहे आणि खूप साध्या गोष्टींपासून तुम्ही तो सहज बनवू शकता. आणि आता मी तुम्हाला हाच उपाय टप्प्याटप्प्याने सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. मित्रांनो, हा उपाय 3 अतिशय सोप्या गोष्टींपासून बनतो आणि हा उपाय सांगितल्यानंतर मी तुम्हाला या उपायासोबत एक बूस्टर स्टेप सुद्धा शेवटी सांगेन, जो याचा परिणाम दुप्पट करेल. पण मित्रांनो, तुम्ही त्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी पाहूया की हा उपाय नक्की कसा बनतो. तर यासाठी सगळ्यात आधी एक स्टीलचं भांडं घेऊन त्यात एक ग्लास पाणी टाका आणि गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. आता त्यात पाण्यात उकळी येऊ लागली की त्यात सर्वात आधी दालचिनीचा एक छोटा तुकडा टाका. मग एक मोठी वेलची, जिला आपण काळी वेलची सुद्धा म्हणतो, ती टाका. आणि शेवटी 2 लवंगा घेऊन त्यांना थोडं या पाण्यात कुटून टाका. आता या तिन्ही गोष्टींना पाण्यात
2 ते 3 मिनिट चांगलं उकळून घ्या, जेणेकरून त्याचा अर्क पाण्यात व्यवस्थित उतरेल. आणि मग गॅस बंद करून पाणी सामान्य तापमानाला थंड होऊ द्या. जर तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर थंड झाल्यावर तुम्ही त्यात गुळाचा एक छोटा खडा किंवा थोडं मध टाकू शकता. पण जर तुम्हाला मधुमेह असेल तर गूळ किंवा मध टाकलेलंच बरं. हा उपाय घेण्याची सगळ्यात योग्य पद्धत म्हणजे वेळ म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने होय. फक्त 1 ग्लास रोज सलग 14 ते 15 दिवस तुम्ही हे घेतलं तर फरक तुम्हाला खूप लवकर दिसू लागेल. शरीरात ताकद येईल, सांधेदुखीमध्ये आराम मिळेल आणि ज्या नसा ब्लॉक होत आहेत त्यासुद्धा हळूहळू मोकळ्या होतील. आता जाणून घेऊया ती सिक्रेट बूस्टर स्टेप, ज्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. एक अशी स्टेप जी तुमच्या या उपायाचा फायदा आणखी वाढेल. विश्वास ठेवा, ही स्टेप अनिवार्य नाही, पण जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला दुप्पटच नाही तर मी म्हणेन तर तिप्पट चौपट चांगला परिणाम मिळेल. तर तुम्हाला करायचं काय आहे की जेव्हा तुम्ही हे पेय प्याल त्यानंतर 25 मिनिटांच्या आत तुम्हाला करायचं काय आहे की जेव्हा तुम्ही पेय प्याल त्यानंतर 25 मिनिटाच्या आत तुम्हाला एक छोटा चमचा बडीशेप चावून खायची आहे. होय, ही छोटीशी गोष्ट पेयाचा प्रभाव दुप्पट करू शकते. कारण बडीशेप तुमची पचनक्रिया गतिमान करते आणि या तिन्ही मसाल्यांचे औषधी गुणधर्म शरीरात आणखी खोलवर घेऊन जाते. आणि जर तुम्ही सलग 1 महिना हा दिनक्रम पाळला तर तुम्हाला फक्त नसांचे अडथळे दूर करण्यातच आराम मिळणार नाही, तर तुमच्या हातपायांचं दुखणं आणि थकवा यातही खूप मोठा फायदा जाणवेल. तुम्हाला कदाचित वाटत असेल की या उपायात काय असं खास आहे, हा इतका प्रभावी का असू शकतो? तर बघा, दालचिनीमध्ये सिनेमिन, लिहा आणि अँटीऑक्सिडंट असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि नसांमध्ये जमा झालेली चरबी वितळतात. मोठी वेलची शरीराला पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देते, जे रक्तदाब नैसर्गिकरित्या संतुलित करतात आणि तुमच्या हृदयाचे ठोके सुद्धा मजबूत बनवतात. आणि लवंग मध्ये युजेनॉल असतं. हे एक असं कंपाऊंड आहे जे सूज आणि वेदना दोन्ही कमी करतं आणि यामुळेच हात पायांची सूज, वेदना आणि मुंग्या येणं यासारख्या समस्या उपायामुळे हे हळूहळू कमी होतात. मित्रांनो, आता बोलूया त्या बोनस फूडबद्दल ज्याचा तुम्हाला नसांना निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे. सगळ्यात पहिलं आहे जवस, ज्याला आपण फ्लॅक्स सीड्स असे म्हणतो, ज्यात ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स असतात जे तुमच्या नसांना बळकट करतात आणि सांधेदुखीही कमी करतात. जवस भाजून त्याची पूड करून तुम्ही सकाळी 1 ग्लास दूध किंवा पाणी किंवा दही दह्यासोबत घेऊ शकता. दुसरं आहे चिया सीड्स. यामध्ये लोह म्हणजे आयर्न, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे थकवा दूर करताना नसांना आराम देतात आणि तुमची प्रतिकार शक्तीसुद्धा वाढवतात. तर मित्रांनो, या दोन्ही गोष्टी जर तुम्ही या उपायासोबत वापरल्यात सुरुवात केली तर मग भले दोन्ही एकत्र, वेगवेगळ्या किंवा यापैकी कोणतेही एक, तर त्यामुळे तुम्हाला आणखी चांगले परिणाम मिळतील. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की धन्यवाद द्याल की त्यामुळे मला खूप फायदा झाला आहे. आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न उरला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला, तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि आनंद राहा. धन्यवाद.